नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच एक्झाम वार्तावरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राज्यघटना यावरती प्रश्नसंच पाहत आहोत। तर सुरू करू आपण। प्रश्न पहिला पहा। भारतीय राज्यघटनेतील कलम 38 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 38 मध्ये यामधील पर्याय क्रमांक 2, राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे ही तरतूद करण्यात आलेली आहे। प्रश्न दुसरा पहा। चुकीची जोडी ओळखा। कलम 43A, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग बरोबर आहे। कलम 43B, सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन हे पण बरोबर आहे। कलम 48A, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन हे पण बरोबर आहे। त्यामुळे याचं उत्तर यापैकी एकही नाही, कारण चुकीची जोडी ओळखा विचारलेला आहे, परंतु या तिन्ही बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 3 पहा। भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1। प्रश्न चौथा पहा। भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार भारताच्या राज्यक्षेत्रात सर्व एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कलम 44। कलम 44 नुसार सर्व एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा। भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत हक्काबाबत सत्य जोड्या ओळखा। त्यामधील अ घटक, समानतेचा हक्क कलम 14 ते 18 बरोबर। स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 बरोबर। शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 व 24 हे पण बरोबर। धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 हे पण बरोबर। सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 व 30 हे पण बरोबर। त्यामुळे याचं उत्तर पहा वरीलपैकी सर्व हे येणार, कारण सर्व जोड्या बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा। खालील विधाने पहा। कलम 29, अल्पसंख्याक वर्गांना हितसंबंधांचे संरक्षण बरोबर आहे। कलम 30, अल्पसंख्याक वर्गांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क हे पण बरोबर आहे। त्यामुळं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल, अ आणि ब दोन्ही बरोबर। प्रश्न क्रमांक 7, चुकीची जोडी ओळखा। कलम 14, शिक्षणाचा हक्क हे चूक आहे। कलम 17, अस्पृश्यता नष्ट करणे हे बरोबर आहे। कलम 18, पदव्या नष्ट करणे हे पण बरोबर आहे। कलम 14 मध्ये समानतेचा हक्क देण्यात आलेला लक्षात ठेवा। समानतेचा अधिकार कलम 14 मध्ये देण्यात आलेला आहे। प्रश्न 8 बघा। कलम 23, कारखाने इत्यादी मध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई। कलम 24, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई। तर इथं लक्षात घ्या, कलम 24 मध्ये कारखाने इत्यादी मध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे। ही तरतूद कलम 24 मध्ये करण्यात आलेली आहे। आणि माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी ही तरतूद कलम 23 मध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे याचं लक्षात ठेवा, दोन्ही कलम चुकीची देण्यात आलेली आहे। त्यामुळे अ आणि ब दोन्ही चूक। कलम 24 नुसार कारखाने इत्यादी मध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई आहे। कलम 23 नुसार माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यास मनाई करण्यात आलेली आहे। प्रश्न 9 पहा। खालील विधाने पहा। कलम 350A, राज्य शासन प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईल। कलम 351, हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील। हे पण बरोबर आणि हे पण बरोबर आहे। त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय अ ब दोन्ही बरोबर।
कलम 350A नुसार प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईल राज्य शासन. आणि 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर यामध्ये 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे कलम 51A नुसार. कलम 11 बघा. भारतीय राज्यघटनेतील कलम 40 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामपंचायतीच्या संघटनाबाबत तरतूद करण्यात आलेली आहे कलम 40 मध्ये. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 12, चुकीची जोडी ओळखा. कलम 243A ग्रामसभा, 243B पंचायतीची स्थापना, 243I वित्त आयोगाची स्थापना, सर्व जोड्या बरोबर आहेत. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, यापैकी एकही नाही. त्यानंतर हा प्रश्न 13, चुकीची जोडी ओळखा. कलम 243Q नगरपालिकांची स्थापना, हे बरोबर आहे. कलम 243S वार्ड समित्याची स्थापना, हे पण बरोबर आहे. कलम 243Y वित्त आयोगाची स्थापना, हे पण बरोबर आहे. त्यामुळे याचं पूर्ण उत्तर यापैकी एकही नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243ZD मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे जिल्हा नियोजन समितीची तरतूद कलम 243ZD मध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. पंचायत राज संस्थाबाबत 1986 साली ... यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. याचं उत्तर आहे LM सिंघवी. सिंघवी समिती 1986 साली पंचायत राज स्थापनेबाबत स्थापन करण्यात आली होती.